नमस्कार मंडळी, स्वामी समर्थ. तर इथे मी आज बनवत होती शिमला मिरचीचं बेस. त्यामुळे सकाळी शिमला मिरची कट करायला घेतली. तर आज होती वेदला सुट्टी, त्यामुळे त्याला काही टिफिन द्यायचा नव्हता, म्हणून मग निवांत. तर सर्वात पहिले मी हे सगळं कट करून घेते. नंतर मग मी कढईमध्ये कांदा वगैरे आणि अद्रक लसूण टाकून टमाटर वगैरे हे सगळं नंतर मग थोडं होऊ देते. नंतर शिमला मिरची शिजू देते आणि त्यामध्ये शिजल्यानंतर थोडंसं बेसन टाकते आणि बेसन पण थोडं शिजू दिलं की बेसनाची वासना येत नाही, तर ते भाजीमध्ये वास येते. तर असं दुपारच्या जेवणामध्ये वरण भात, भाजी पोळी आणि सलाद एवढंच होत. दुपारचे जेवण वगैरे झाले आणि विचार केला की आज ड्रायफ्रूटचे लाडू बनवू, पण काही शक्य झालं नाही. आता नंतर उद्या वगैरे बघते करायला. अजून आणि ड्रायफ्रुट्स थोडे वाळवायचे पण होते, तर ते वाळवले पण नव्हते, म्हणून मग ते राहूनच गेले आज. आणि रात्री केली होती मस्त भाकर ज्वारीची आणि उडदाचं वरण, आणि सोबत खायला केली होती कोथिंबीर, काकडी आणि गाजरची. तर हेच मी ते किसत होती. पहिले तर किसून घेतलं, नंतर त्यामधलं पाणी पिळून घेतलं, नंतर त्यामध्ये थोडं दही टाकलं आणि नंतर मग जिरं मोहरीचा तडका टाकला आणि एक मिरची कापून टाकली होती आणि सांबार घातला. तर रेडी झाली कोथिंबीर. तर खूप टेस्टी लागते खायला. जेवण पण जास्त होते अशा कोशिंबीर वगैरे असली तर जेवणामध्ये. तर आज जेवणामध्ये मस्तपैकी भाकर केली होती आणि नंतर मग उडदाचं वरण. आम्हाला तर भाकरीसोबत उडदाचं वरण खूप आवडते, त्यामुळे मग तर जमलंच होतं छान. तर मग रात्री असा काही बेत होता जेवणाचं. जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री मस्त शेकोटी पेटवली गच्चीवर. त्याचा व्हिडिओ काही मी घेतला नाही. आणि मग असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. बाय.